तर नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं बैठक रिव्ह्यूवर स्वागत आहे. आपण परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. लग्नानंतर होईलच प्रेम ह्याच्या 7 जानेवारीच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण आज सकाळी तर बघितलेलंच आहे. आता उद्या जे 8 जानेवारीचा एपिसोड त्यामध्ये काय घडणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि जर तुम्ही सकाळची व्हिडिओ बघितली नसेल तर प्लीज ती जाऊन बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की आजच्या एपिसोडमध्ये काय घडलेलं आहे. जर ती तुम्ही व्हिडिओ बघितली नाही तर ही आत्ताची व्हिडिओ तुम्हाला काहीच कळणार नाही. चला तर मग सुरू करूया. तर मंडळी, जसं की आपल्याला माहिती होतं, जीवा बाहेर थांबलेला असतो. त्याच्या मोबाईलची बॅटरी लो झालेली असते, म्हणजे बंद पडलेली असते जवळपास. तर त्याला बाहेरून काही ऑर्डरही करता येत नाही. त्याला खूप जोरदार भूक लागलेली असते. आणि त्याचा जो दोस्त झाला आहे नवीन गुड्डू, जो की वॉचमन आहे, तो तर त्याचं पोट भरलेलं असतं कारण त्यांनी भेळ खाऊन आलेला असतो. तर इथं फक्त उपाशी कोण आहे आत्ता, तर जीवा उपाशी राहिलेला असतो. तर मग तो आता जेवणार काय? तर तेवढ्यामध्येच नंदिनीची आई येते डाळ भात घेऊन प्लेटामध्ये. आपण असं सकाळी सांगितलेलं होतं. तर उद्याच्या एपिसोडमध्ये हेच सगळं घडणार आहे. तर ती येते आणि म्हणते की डाळ भात खाणार का? आणि डाळ भात खूपच गरम असतो. तर मग जीवा पाठीमागे मुडतो आणि त्याच्याकडे बघतो, म्हणजे ताटलीकडे बघत असतो. तर मग म्हणतो की अहो आई, तुम्ही का घेऊन आलात हे, म्हणून असं असं म्हणतो. तर नाही नाही, ठीक आहे, मी ठीक आहे असं म्हणतो. तर मग नंदिनीची आई म्हणते, अहो असं काय म्हणताय तुम्ही? तुम्ही उपाशी झोपणार आहात का? तुम्हाला भूक लागली मला माहिती आहे. तर मग जेव्हा म्हणतो, तुम्ही एवढ्या रात्रीची का तसगी घेतली म्हणून. तसगी म्हणजे का त्रास करून घेतला, तुम्ही आराम करायचा ना. तर मग म्हणजे नंदिनीची आई म्हणते की नाही नाही नाही, मी नाही केलेलं हे हे तुमच्या बायकोनी केलेलं आहे, तुमच्या चकाचक बाईनी. तर मग जीवा म्हणतो, नाही ती करूच शकत नाही असं, म्हणजे त्याचा विश्वासच बसत नाही. तर मग नंदिनीची आई म्हणते, हो अहो खरंच, मी कशाला खोटं बोलू असं. तर मग जेव्हा म्हणतो, खरंच बोलताय का तुम्ही? मला नाही वाटत तिला काळजी असेल, काळजी असेल तिने मला मध्ये घेतलं असतं म्हणून. तर म्हणजे असं वरच्यावर बोलत असतो, त्याला असते काळजी, मला माहिती असते, म्हणजे असं म्हणतो जीवा. तर मग नंदिनीची आई म्हणते, अहो मला पण माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे की तिच्या मनात तुमच्याबद्दल किती काळजी आहे. त्यामुळेच तर तुम्ही इथे तिला मनवण्यासाठी थांबले आहात ना रात्रभर. तर तिने कुकर लावला सगळ्यांचे जेवण झाले असतानाही, आणि डाळ भात केला तुमच्यासाठी. आणि मला बोलवलं आणि सांगितलं की बाहेर जाऊन देऊन ये. आणि सगळं मी म्हणलं तर ती म्हणली की वॉचमनसाठी नाही आहे, जीवांसाठी आहे. तिने स्वतःहून सांगितलं आहे मला की जीवांना जेवण नेऊन दे म्हणून. आणि तुम्ही असं का बोलताय हो? तुम्हालाही माहिती नाही किती काळजी करते ती तुमची म्हणून. आत्ताही बघा तुम्ही, ती वर तुम्हाला खिडकीतून बघत असेल म्हणून. आणि तो तिथं बघतो तर खरंच तिथे नंदिनी बघत असते ह्या दोघांकडं की ते जेवतोय का नाही ते. तर मग जीव फायनली एक्सेप्ट करतो, म्हणजे मान्य करतो की हे नंदिनीने पाठवल्याने, खाण्यासाठी पटकन हात घालतो. तर तेवढ्यात त्याला बसतो चटका. तर आजच्या एपिसोडमध्ये नंदिनीने जेवण देताना सांगितलं होतं की त्यांना सांग म्हणून की असं बचकन हात घालू नका, खुपसू नका त्या भातामध्ये, पोळेल, हळूहळू हे करा, कारण की गरम आहे भात म्हणून. आणि हे आईने सांगितलेलं नसतं जीवाला. तर जीवा पटकन हात घालतो, त्याला चटका बसतो. हे नंदिनी बघते आणि तिला काळजी वाटते, पण काही बोलत नाही ती. तर तेवढ्यात तिची आई म्हणते की सॉरी सॉरी, मला नंदिनी म्हणलीच होती की तुम्ही पटकन हात घालचाल, मीच तुम्हाला सांगायचं विसरले की गरम आहे म्हणून. तर मग जीवा म्हणतो की हो हो ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही, ह्या चटक्यातही वेगळंच मजा आहे, असं म्हणजे मस्का मारत राहतो आणि एक घास खातो. आणि हे एवढंच बघून नंदिनी खुश होते जराशी की जेवले म्हणून ते. आणि त्यानंतर दुसरीकडे आपल्याला दाखवले की पार्थ झोपायला चाललेला असतो. तर आणि काव्य झोपायला चालली असते. काव्यासोबत तिचा तो गुड्डावाला बोका असतो. तर ती त्यासोबत बोलत असती. पण बहुतेक काव्याचा सगळा आवाज पार्थच्या कानापर्यंत चाललेला असतो, कारण ती त्यासोबत बोलत असते बोक्यासोबत. तर मग पार्थसारखं त्याला भास होतं की काव्य आपल्यासोबत बोलते, काव्य आपल्यासोबत बोलते म्हणून म्हणून तो मागं सारखं वळून बघतो की कुणी आहे का, कुणी आहे का, पण कुणी नसतं. आणि काव्य तिकडे बोक्याला सांगत असते की तू माझाच आहे आणि इथून पुढं आपण सोबतच झोपणार आहोत, असं तसं. आणि पार्थ पटकन उठून बघतं की कुणाला बोलते, नक्की मलाच बोलते का त्या गुड्ड्यासोबत बोलते म्हणून. असं सारखं बघत राहतं त्याच्यासोबत. तर उद्याच्या एपिसोडमध्ये मंडळी हेच सगळं घडणार आहे, जे की आपण तुम्हाला आजच सांगितलेलं आहे रात्री. आणि जे काही ह्याच्या व्यतिरिक्त घडेल ते आपण उद्याच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू. तोपर्यंत तुम्ही ह्या व्हिडिओमधून सगळं जाणून घेतलंच असेल, मला माहिती आहे. तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल
तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, ज्याने की जेव्हा केव्हा मी व्हिडिओ टाकेल सगळ्यात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तुम्ही जर बेल नोटिफिकेशन ऑन नाही केलं तर सगळे सिरियलचे अपडेट्स, एपिसोडमध्ये काय घडणार आहे, लेटेस्ट ट्विट सगळं मिस करचाल तुम्ही. तर म्हणून तुम्हाला विनंती आहे की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.